अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता. पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटीम आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तया पुरीम. चोडाप्पाचा दृढ भाव घरीम राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोडाप्पाची सदगुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशीम झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती. कामना चित्तीम धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगें कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरीम जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढचरणीम जयांची भक्ती त्यांसीम होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ. योग्य शासन करिताती कोणी दोन संन्यासी. आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जनांसी. ढोंगियाच्या नादीन लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी. कोणते हो वसत असे ऐसे तयांनी निंदिले. समर्थांनी अंतरीम जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी. होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती. बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती. चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात. पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत. एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती. चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती. मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ता चढासी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा भक्तां खरा सदयतु.
अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूंकडे. कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे. राजेर जवाडे थोर थोर. तेव्हा कितीएक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र. बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर. नृपा लागीम परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी. निश्चय मानसीम असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने. यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटीम आले. नगर पाहुनी संतोषले. जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती. धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती. स्वामी चरणीम त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती. त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी. विचार पडला मानसी. या नदरांतुनी स्वामींसी. कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर. कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्ने. करीती ब्राह्मण भोजने. दिधलीम बहुसाल दाने. याचक धने तृप्ते केले. स्वामीचिया पूजेप्रती. नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले. केले तितुके व्यर्थ गेले. तात्यामनी खिन्न झाले. विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती. एकांती गाठुनी चोळाप्पाप्रती. त्याज लागीम विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी. घेऊनी याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेंसी. इनाम देतील तुम्हांते. द्रव्येण सर्वे वशाह. चोळाप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरीम भरमवसा. जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडोनी. विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थानी. बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण. मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान. तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनिया वचन. समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळाप्पा लागोन. काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती. त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती. काय म्हणोनी चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात. अक्षरे पंडित लिहवीत.
तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोडाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती. बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी. समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाचिया मनी. आम्हा विषयी भाव नसे म्हणोनी तयाच्या नगरांत. आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत. आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनीन चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. परी तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी. काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी. तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून. न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशीन साधोनी. योग्य समयासी मेण्यांत घालोनी स्वामींसी. तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला. गोष्ट विदित जाहली मेण्यांतुनी उतरले. मागुती अक्कलकोटी नाले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत तेंकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वांचोनी. अन्य उपाये न होय परी मल्हार राव नृपती. प्रयत्न आरंभीत पुढती सर्वत्रांसी विचारिती. कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा. उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव. आपण पुढे जाहला तो येवोनी. अक्कलकोटीन घेतली समर्थांची भेटी. वस्त्रम अलंकार सुवर्ण ताटीन. स्वामी पुढे ठेवीत तीम पाहुनी समर्थाला. तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहोनी डोळा काय. तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी. सत्वर ठोका याचे चरणीन. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला. मनी पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशीन आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आड आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीम पायीन बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. षष्ठोध्यायः समाप्तः. शुभं भवतु.